वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज मस्त छान असे मुगाच्या डाळीची भजी बनवणार आहेत। तर त्याच्यासाठी काय करायचं सर्वात पहिले मी तुम्हाला ते दाखवते रेसिपीमध्ये, कारण आता मस्त छान असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मी छान अशी मस्त मुगाच्या डाळीची भजी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला दाखवते मी काय काय घेणार आहे। तर सर्वात पहिले मी ह्या जे तुम्हाला मेजरमेंट दाखवते। तर ही जी वाटी आहे तर ह्या वाटीने मी सर्वात पहिले बघा ही डाळ घेतलेली सालवाली मुगाची एक वाटी, आणि ही एक वाटी पिवळी डाळ आहे मुगाची। तर आपल्याला ह्या दोन डाळी आहेत त्या मिक्स करायच्यात आणि छान अशा मस्त पाण्यामध्ये धुवून घ्यायच्यात। 2-3 पाण्याने धुवून काढणार आहे मी त्यांना मिक्स करून, आणि 1.5 घंटा त्याला छान असं भिजत ठेवणार आहे। हो, 1.5 घंटा ठेवणार आहे मी याला मस्त भिजून। आता 2 पाण्याने मी त्याला मस्त धुवून काढते आणि भिजत ठेवते आणि नंतर तुम्हाला प्रोसेस दाखवते त्याची। हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज मस्त छान अशी मूग डाळीची भजी बनवणार आहे। तर तुम्हाला मी मूग डाळीच्या भजीसाठी काय काय लागणार आहे सर्वात पहिले ते दाखवते आपण, कारण त्याच्यामध्ये जे भिजवलेला वाटाणा असतो तो मिक्स करणार आहे। तर हे बघा, हे मूग डाळ आहे। तर मी 2 वाट्या मूग डाळ घेतलेली आहे। एक सालवाली मूग डाळ घेतली हिरवी आणि एक पिवळी मूग डाळ घेतलेली। तर मिक्सअप 2 मूग डाळ आहेत। तर हा 1.5 घंटा भिजू घातलेली मूग डाळ आहे। तर बघा मस्त छान अशी 1.5 घंट्यामध्ये मस्त सॉफ्ट छान भिजून येते ती डाळ। तर बघा छान मस्त भिजवले गेलेली डाळ आता। आणि इकडे 1 वाटी वाटाणे घेतलेत मी, आपल्याला जे याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढायचे ते मूग डाळीसोबतच। आणि तिखट बघा काय काय घेतले वाटणाला मी त्या मूग डाळीच्या भजीमध्ये टाकायला। तर खूप सारी कोथिंबीर आहे, हिरवी मिरची, 2-3 पाकळ्या लसणाच्या आहेत, आणि मोठे 2 कांदे चिरून घेतलेले, उभे कट करून घेतलेत मस्त बारीक कांदे छान। तर हे बघू शकता मस्त बारीक कट करून घेतलेत। आणि आपल्याला वाटणामध्ये थोडीशी 1 चम्मच जिरा घालायचा आहे। तर हे बघा चवीनुसार मीठ आणि हळद पण घेतलेले। तर आता आपण सर्वात पहिले याचं वाटण काढून घेणार आहे। तर वाटण्यासाठी मी आता याच्यामध्ये आधी हे जे भिजवलेले मटर आहे ते वाटण आहे तर हा घालणार आहे, आणि थोडंसं मूग डाळ घालणार आहे। ही मस्त मी 1.5 घंटा भिजवलेली आणि 2-3 पाण्यामध्ये धुवून भिजवलेली मस्त छान अशी मस्त कुरकुरीत आणि पौष्टिक अशी छान अशी मूग डाळीची भजी बनवणार आहेत आपण आज। तर हे बघा मिक्सरमध्ये काढून घेऊ आपण हे सर्वात पहिले। मिक्सरमध्ये पूर्ण वाटण काढते आणि तुम्हाला दाखवते। बघू शकता वाटाणे आणि मिक्सअप मुगाची डाळ 2 मुगाची डाळ घेतलेल्या आहेत मी। तर याचं छान असं मस्त वाटण काढून घेतलंय मी गरेदार। तर असं वाटण काढायचं आपल्याला, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेले आहेत, एक सालवाली मुगाची डाळ आणि एक पिवळी मुगाची डाळ, ती दोन्ही पण म्हणजे एक समानच घेतलेले मी मेजरमेंट, आणि 1 वाटी वाटण याच्यामध्ये। तर आता आपण मस्त हे वाटण काढलेले। आता आपण जे हिरवा वाटण घेतलं होतं मला याच्यामध्ये मिरची वगैरे घालायला, तर ते काढून घेऊ। तर तुम्हाला दाखवते मी। खूप सारे मिरच्या आहेत, तुम्ही तुमच्या प्रमाणे तिखट घेऊ शकता, आणि 5-6 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि खूप सारी कोथिंबीर आहे। तर आता मी याच्यामध्ये 1 चम्मच जिरा घालणार आहे। जिरा घालून वाटण काढून घेणार आहे। खूप मस्त लागतं ते खायला, एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, आणि खूप पौष्टिक आहे। तर हे बघू शकता न पाणी घालता मी याचं वाटण काढून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हे वाटण मिक्स करून घेऊ मुगाच्या याच्यामध्ये बॅटरमध्ये, आणि आपल्याला याच्यामध्ये आता अजिबात पाणी घालायचं नाही, कारण इथपर्यंतच म्हणजे इतकंच घट्ट पाहिजे होतं आपल्याला हे। आणि त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते आता याला खालीवर करून छान, आणि याच्यामध्ये चवीनुसार आता हळद आणि मीठ घालायची, आणि सगळ्यात लास्टमध्ये जो की मी बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेणार आहे। मुलं खूप आवडीनं खातात ही भजी, एकदा घरी ट्राय करून बघा, कारण शक्यतो मुलं डाळी खात नाहीत, वाटाणे पण खात नाहीत। तर असे काहीतरी प्रकार केले तर मुलं छान असं मस्त केचप सोबत वगैरे खातात, भारी लागते खायला। आता हे छान मिक्स करून घेते। तर हे बघू शकता छान असं मिक्स करून घेतले मी, आणि कढई गरम करायला ठेवली, तेल त्यामध्ये आता टाकून घेते, आणि मस्त असे भज्याचा आता आपण एक भजीचा घाणा काढून घेणार आहे। तर बघा मस्त मिक्स झाले आणि खूप पौष्टिक आहे। मुलं जर डाळी खात नसतील, वाटाणे खात नसतील, तर असं काहीतरी करून दिलं तर छान असं मस्त आवडीनं खातात। आणि
रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंटमध्ये सांगायचं की कसे झालेत म्हणून. तर बघू शकता कढईमध्ये गरम करायला तेल ठेवलंय मी आता. छान असं मस्त गरम होईपर्यंत. भारी एकदम वातावरण झालेलं आहे, आभाळ आलेलं आहे, थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. आणि मुगाची भजी केलीत मस्त केचपसोबत खायला. आवडत असतील तर नक्की खायला यायचंय. तर बघा तोपर्यंत गरम तेल होते. आणि प्लीज व्हिडिओ बघितल्याच्या नंतर सबस्क्राईब नक्की करायचंय आणि लाईक करायचंय आणि कमेंट करायचे. तर हे बघा छान असं तेल गरम झाले. आता आपण याच्यामध्ये भजी सोडून देऊ. तर बघा मस्त छान असं छोटे छोटे करायचे आणि खूप खमंग लागतात हे खायला. एकदा घरी करून बघा. मस्त छान असे छोटे छोटे भजी सोडते मी आता. अशा वातावरणामध्ये काहीतरी असं तळू तळू खायला जरा असं ना तर भारी लागतं एकदम खायला. आणि चवीला पण अगदी भन्नाट लागतात खायला, भन्नाट. आहा छान वास यायला लागलाय मस्त असा. कमी गॅस करणार आहे कारण थोडंसं फुल गॅसवर मी तेल गरम करून घेतलं होतं. आता थोडंसं कमी गॅस करणार आहे म्हणजे जेणेकरून ते छान असे मस्त आतमध्ये पर्यंत भाजले जातात गॅस कमी असल्याच्या नंतर. आणि मोबाईलला एवढी क्लॅरिटी नाही आहे माझा जो मोबाईल आहे तो जुना आहे त्याच्यामुळे क्लॅरिटी नाही आहे, थोडीशी क्लॅरिटी कमी आहे. तर बघू शकता छान अशी मी पूर्णपणे सोडते आता याच्यामध्ये. आणि हाताची चव ती वेगळीच राहते. तर बघा छान अशी मस्त हाताने सोडते मी याला. आणि कमी गॅसवर छान भाजून घ्यायचे म्हणजे मस्त ते क्रंची क्रंची होतात खायला. तर बघा आल्लादी निघायला लागले, चिटकले वगैरे काहीच नाही कारण तेल छान असं मस्त तापल्या गेलं होतं. आणि नंतर स्लो केल्याच्या नंतर असे खाली हे होत नाही ते, नाहीतर सुरुवातीचा एक घाणा चिटकतोच तो. तर हे बघा आता याला मी खालीवर करून घेणार आहे. जेवढे हॉटेलमधले खायला भजी छान लागते त्याच्यापेक्षाही जास्त घरचे आपण जर असे छान मस्त त्याच्यामध्ये वटाणे आणि मिक्सअप डाळी जर करून केल्या तर अजून भारी लागते ते खायला. कारण हॉटेलचे जे बाहेर स्टॉलवर भेटतात भजी त्याच्यापेक्षाही सुंदर घरी लागतात करायला. करून जर छान जर केलं तर. आणि थोडेसे तिखट बनवायचे म्हणजे अजूनच चव त्याची छान होते. तर हे बघा मस्त तळायला लागलेत आता हे. तर हे बघा थोडे स्लो गॅसवर छान असे मस्त तळून घेतलेले आहेत मी भजी. मस्त छान असे क्रंची भाजण्यात आलेले. आणि हे जे पीठ आहे आपल्याला जेव्हा मिक्सरमधून काढायचंय तेव्हा थोडंसं गरा टाईप ठेवायचंय म्हणजे ते अजून भारी लागतात दाताखाली. जेव्हा ते असे मस्त थोडीशी क्रंचीपणा येतो तेव्हा भारी लागते एकदम खायला. तर हे बघा आता मी पूर्ण छान असं काढून घेते. आणि आपल्याकडे जे आहे ते आहे, हे डेकोरेटचं सामान वगैरे काही नाही पण चवीला एकदम भन्नाट आहेत. आणि तुम्हाला सांगितलं तेवढं मेजरमेंट घ्या तुम्ही. एक एक वाटी सगळं घ्यायचं आहे आपल्याला. वाटाणा, सालवाली डाळ मुगाची आणि पिवळी डाळ मुगाची. तर हे बघा मस्त एक घाणा आता तळून झालेला आहे. तर पुढे तुम्हाला दाखवते. तर हे बघा छान असे मस्त भजी रेडी झालेले आहेत खायला आता. तर हे बघू शकता मस्त असे क्रंची झालेले आहेत. आता तुम्हाला दाखवायची तर काही गरज नाही, याच्यावरून समजून जाते. आवाज बघा आणि आतमध्ये पर्यंत भाजलेत एकदम भारी. आणि केचप सोबत मस्त. आवडले असेल तर या खायला. आणि क्लॅरिटी कमी असल्यामुळे तुम्हाला जवळून दाखवते. तर बघू शकता कलर बघा आणि त्यांचा क्रंचीपणा बघा. तर हे बघा जस्ट मी एक खाल्लंय. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.